स्टुडंट्स, स्टार्टिंग विथ द सम्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. आपण कालच्या सेशनमध्ये बेटा ईएमएफ इक्वेशन बघितली होती. ठीक आहे, त्याच्या हिशोबाने आता हे सगळेचे सगळे मी इकडे फॉर्म्युले लिहून दिले. ठीक आहे, आणि मग आपल्याला सम्सकडे वळायचं. पहिला फॉर्म्युला E1 चा काल बघितला आपण. E1 इज इक्वल टू इट असतो 4.445 F into the N1. E2 इज इक्वल टू 4.445 M F into the N2. त्याच्यानंतर हा आपण ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ बघितला होता, आठवतं बेटा? के म्हणजे काय असतं? ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ. K is equal to E2 upon E1 is equal to E2 upon E1 is equal to N2 upon N1 is equal to I1 upon I2. त्याच्यानंतर बेटा कधी कधी ना आपण I1 I2 काढण्यासाठी एक वेगळे फॉर्म्युले पण यूज होतात. ठीक आहे, हे डायरेक्टली सम्समध्ये यूज केलेत त्यांनी. आता इथे जो करंट काढतोय तो फुल लोड करंट असतो असं लक्षात ठेवा. तो कुठला करंट असतो बेटा? फुल लोड करंट. मग I1 is equal to फॉर्म्युला किती आहे? KVA into 10⁻³ आपण खाली V1. आणि I2 साठी I2 साठी फॉर्म्युला किती बेटा? KVA into 10⁻³ आपण खाली V2. त्याच्यानंतर BM म्हणजे काय असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आपण 1, 2 आणि 3 हे 3 फॉर्म्युले आपल्यासाठी नवीन आहेत. ठीक आहे, हे कुठेही आधी बघितलेले नाहीये. मग BM इज इक्वल टू इथे असतो बेटा φm अपॉन A. BM म्हणजे काय असतं? तर मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आणि φm म्हणजे काय असतो? मॅग्नेटिक फ्लक्स. BM इज इक्वल टू काय असतो बच्चे लोक? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आणि φm इज इक्वल टू काय असतो? मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे, इथे खाली वाटलंच तर आपण सेकंडचे पुन्हा वेळ लिहून काढू. इथे E1 आधी सगळ्यांनी एक काम करा, इथपर्यंत सगळ्याच्या सगळं कॉपी करून घ्या. आधी इथपर्यंत सगळ्याच्या सगळं व्हिडिओ पॉज करून कॉपी करून घ्या बेटा सगळेजण. फॉर्म्युला हेडिंग टाका फॉर्म्युले आणि सगळ्याच्या सगळं इथपर्यंत कॉपी करून घ्या. ओके, व्हिडिओ पॉज करून कॉपी केला असेल अपेक्षा ठेवतो. त्याच्यानंतर खाली E1 इज इक्वल टू V1 असं लिहिता येईल. E1 इज इक्वल टू V1 इज इक्वल टू काय लिहिता बेटा? प्रायमरी व्होल्टेज. याच्या पुढे काय लिहा बेटा? प्रायमरी व्होल्टेज. सगळे सोबत लिहा. E1 इज इक्वल टू V1 इज इक्वल टू प्रायमरी व्होल्टेज. पुढे E2 इज इक्वल टू V2 इज इक्वल टू काय बच्चो? सेकंडरी व्होल्टेज. E1 जर माझा प्रायमरी व्होल्टेज असेल तर E2 काय असेल? माझा सेकंडरी व्होल्टेज. त्याच्यानंतर N1 काय बेटा? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. लिहून घ्या, ऑलरेडी हे झालेलं आहे आपलं. N1 म्हणजे काय बेटा? प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. लिहून घ्या सगळेजण. त्याच्यानंतर पुढे N2 म्हणजे काय? सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. N2 म्हणजे काय बेटा? सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. N1 म्हणजे प्रायमरी नंबर ऑफ टर्न्स. N2 म्हणजे सेकंडरी नंबर ऑफ टर्न्स. त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर E1 E2 झालं. I1 I2 बाकी. I1 म्हणजे काय बेटा? प्रायमरी करंट. आणि I2 म्हणजे काय? सेकंडरी करंट. लिहून घ्या. I1 इज इक्वल टू प्रायमरी करंट आणि I2 इज इक्वल टू सेकंडरी करंट. I1 इज इक्वल टू काय बेटा? प्रायमरी करंट आणि I2 इज इक्वल टू काय? सेकंडरी करंट. ओके, आता माझे सम्स स्टार्ट होईल. सम्स तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये आता पहिलं सम दिसून येईल, कॉपी करायचंय आणि मग मी इकडे सम स्टार्ट करतोय बेटा. ठीक आहे, इमेजच्या फॉर्ममध्ये पहिलं सम दिसून येईल, कॉपी केलंच असेल अपेक्षा ठेवतो. इमेजच्या फॉर्ममध्ये पहिलं सम दिसलं असेल, कॉपी करून घ्या बेटा. ठीक आहे, कॉपी झालं असेल. आता मी माझं सम स्टार्ट करतोय. काय म्हणतोय पहिलं गणित? कॉन्सन्ट्रेशननी बघा. ठीक आहे, काय म्हणतोय बेटा? सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज 400 प्रायमरी अँड 1000 सेकंडरी टर्न्स. 400 प्रायमरी म्हणजे N1 ची किंमत किती म्हणते बेटा? 400 प्रायमरी टर्न्स. आणि N2 ची किंमत किती म्हणते बेटा? 1000 सेकंडरी टर्न्स. 1000 सेकंडरी. द नेट क्रॉस सेक्शनल एरिया, एरियाची किंमत दिलेली त्यांनी किती म्हणते तो? 60 सेंटीमीटरचा स्क्वेअर. आधी याचं कन्वर्शन 60 सेंटीमीटरचा स्क्वेअर. मग याचं कन्वर्शन कसं होईल बेटा? 60 into 10⁻². ठीक आहे, त्याचा काय होऊन जाईल? स्क्वेअर. म्हणजेच एरियाची किंमत किती आली बेटा? 60 into 10⁻⁻4 मीटरचा स्क्वेअर. आधी सेंटीमीटरचं मीटर केलं. ठीक आहे, आणि मग त्याचा स्क्वेअर होता म्हणून 10⁻⁻4 मीटरचा स्क्वेअर. पुढे काय म्हणतो बेटा त्यांनी? इफ द प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू द फ्रिक्वेन्सी ऑफ किती हर्ट्ज बेटा? 50 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सी पण दिलेली किती हर्ट्ज बेटा? 50 हर्ट्ज. ठीक आहे, प्रायमरी वाइंडिंग कनेक्टेड आहे बेटा. कोण कनेक्टेड आहे? प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू 50 हर्ट्ज 520 वोल्ट सप्लाय. प्रायमरी म्हणतोय म्हणजे E1 ची किंमत किती आली बेटा? 520 वोल्ट. प्रायमरी वाइंडिंग म्हणतोय म्हणून E1 ची किंमत. व्होल्टेज पण कुठला असेल बेटा? प्रायमरीचंच. जर ती वाइंडिंग कुठली आहे? प्रायमरीची आहे, तर व्होल्टेज पण कुठलं असेल? प्रायमरीचंच व्होल्टेज असेल. ठीक आहे, कॅल्क्युलेट काय म्हणतोय? पीक व्हॅल्यू. पीक म्हणजे मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे, लक्षात ठेवा. पीक व्हॅल्यू ऑफ द फ्लक्स डेन्सिटी. आता इथे पहा, BA म्हणजे काय? मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी.
वाटल्यास इथे एक शब्द लिहून घ्या, मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. आता हा मॅक्सिमम शब्द ह्या एम मुळे आलेला आहे. मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. मॅक्सिममला अजून एक काय नाव बेटा, पीक. अजून एक काय नाव आहे त्याला, पीक. ठीक आहे, हे लिहून घ्या. म्हणजे पीक मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं किंवा मॅक्सिमम मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हटलं, दोघांचं मिनिंग कसं आलं बेटा, सेम. मग तो मला म्हणतोय पीक मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी. पीक मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटी म्हणजे बीएम ची मला किंमत सांग. ठीक आहे, कुठली किंमत सांगायची आहे, बीएम ची. आणि सेकंड काय म्हणतो बेटा, व्होल्टेज इंड्यूस्ड इन द सेकंडरी. व्होल्टेज इंड्यूस्ड इन द सेकंडरी. सेकंडरी साइडला व्होल्टेज म्हणजे E2 ची किंमत सांग. या दोन गोष्टी मला तो विचारतोय. पहिले तर काय विचारतो बेटा, बीएम. आणि सेकंडरी काय विचारतो बेटा, तो E2. बरं, आता बीएम काढायचं म्हटलं तर मला फाईन लागेल. बीएमचा फॉर्म्युला किती बेटा, फाईन अपॉन ए माझ्याकडे आहे, मग फाईन काढावं लागेल. फाईन कसं काय निघेल. आता पहा, त्यांनी मला E1 दिलेला आहे बेटा. E1चा फॉर्म्युला बघा, E1 मध्ये E1 आहे, 4.44 कॉन्स्टंट आहे. फाईन काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी पण आहे, N1 पण आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी आहेत, फक्त मला अननोन काय बेटा, फाईन. फाईन माहित नाही, मग फाईन मला काढता येईल. राईट, मग पहिला फॉर्म्युला यूज केला, कुठला, ॲज E1 इज इक्वल टू, फॉर्म्युला किती बेटा, 4.44 फायम F इंटू द N1. मला किंमत काढायची फायमची, मग E1 त्याला डिवायडेड बाय 4.44 इंटू द F इंटू द N1 विच इज इक्वल टू काय आलं बेटा, फायम. E1 ची किंमत किती बेटा, 520 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 4.44 इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत किती बेटा, 50 इंटू द N1 ची किंमत किती बेटा, 400. ठीक आहे, ब्रॅकेट कंप्लीट, विच इज इक्वल टू फायम. विच इज इक्वल टू काय आलं बेटा, फायम. आता कॅल्क्युलेशन्स करा. वरचा एका ब्रॅकेटमध्ये आणि खालच्या एका ब्रॅकेटमध्ये फायमची किंमत भेटेल. वरचा एका ब्रॅकेटमध्ये 520 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय किती आहे, 4.44. खालच्या ब्रॅकेटमध्ये बेटा 4.44 इंटू 50 इंटू 400 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा फायमची किंमत, 5.85 इंटू 10⁻³ वेबर. फायमची किंमत लक्षात ठेवा. युनिट काय असतं बेटा, वेबरमध्ये. ठीक आहे, फायमचं युनिट कशामध्ये असतं, वेबरमध्ये. फायमचं युनिट कशामध्ये असतं, वेबरमध्ये. 2-3 दिवस बोललो, महत्वाचं आहे. फायमचं युनिट कशामध्ये असतं, वेबरमध्ये. आता मला त्यांनी फायम नाही सांगितलं, मला बीएम विचारतो. मग बीएमचा फॉर्म्युला फायम अपॉन ए आहे. बीएमचा फॉर्म्युला किती बेटा, फायम अपॉन ए. मग तो टाका, ॲज पुन्हा बीएम इज इक्वल टू बीएम इज इक्वल टू किती असतं बेटा, फायम अपॉन ए. ओके, मग बीएम इज इक्वल टू फायमची किंमत भेटली आपल्याला किती बेटा, 5.85 एका ब्रॅकेटमध्ये 5.85 इंटू 10⁻³ त्याला डिवायडेड बाय खालच्या साईडला एरियाची किंमत किती बेटा, 60 इंटू 10⁻⁴. ओके, आता बीएमची किंमत वरच्या एका ब्रॅकेटमध्ये खालच्या एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरती किती, 5.85 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 60 इंटू 10⁻⁴ ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा, 0.975. ही कशाची किंमत आली, बीएम. युनिट याचं युनिट बघायला गेलं तर फायमचं युनिट किती असतं, वेबर. आणि अपॉनला खाली किती बेटा, मीटरचा स्क्वेअर. एरियाचं युनिट काय असतं, मीटरचा स्क्वेअर. म्हणून बीएमची किंमत किती आली, 0.975 मीटरचा स्क्वेअर. ठीक आहे, बीएम भेटला. आता मला E2 काढायचा आहे. आता काय काढायचं आहे, E2 काढण्यासाठी आता माझ्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला आहे, 4.44 फाईन F इंटू द N2. फाईन भेटला ना मला, फाईन भेटला, त्याचा यूज करा. ठीक आहे, एक तर या मेथडनी किंवा अजून एक मुलं म्हणतात सर ह्या दोघांना इक्वल करा. पहा, E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. मी आता E2 काढेल, पण 2 मेथड्सनी काढेल. E2 काढेल, पण किती मेथड्सनी, 2 मेथड्सनी, मुद्दाम. ठीक आहे, पहिलं गणित आहे, ह्या गणितामध्ये मी E2 काढेल, 2 मेथड्सनी काढून दाखवेल. दोघांकडनं उत्तर एकच येतं, ते पण तुम्हाला प्रूफ करून देईल. ठीक आहे, म्हणजे कुणीही कसाही फॉर्म्युला यूज केला, ट्विस्ट केला, तरी पण त्याला आपलं उत्तर चेंज होत नाही, जर तुम्ही कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित केलेले असतील तर. आता E2 काढायचं असेल तर आम्ही फर्स्ट मेथड घेतोय E2 काढण्यासाठी. ठीक आहे, E2 काढण्यासाठी माझी फर्स्ट मेथड डायरेक्टली फॉर्म्युलाच आहे. E2 इज इक्वल टू किती बेटा, 4.44 फायम F इंटू द N2 विच इज इक्वल टू 4.44 फायम माझ्याकडे आहे किती आहे, 5.85 इंटू 10⁻³ इंटू F ची किंमत आहे 50 इंटू द N2 ची किंमत किती बेटा, 1000. ओके, कॅल्क्युलेशन्स करा, E2 ची किंमत भेटेल. सगळ्याच्या सगळं असं कॅल्सीमध्ये टाका. किती बेटा, 4.44
इंटू 5.85 इंटू 10 raised to power -3 इंटू 50 इंटू 1000. किती आलं बेटा? ENG दाबा त्याला 1.2987 इंटू 10 raised to 3 काही व्होल्टमध्ये. जर तुम्ही त्याला ENG नाही दाबलं ना बेटा, जर तुम्ही त्याला ENG नाही दाबलं तर तुम्हाला E2 ची किंमत किती भेटते बेटा? 1298.7 व्होल्ट. दोघी उत्तर राईट आहे ना बेटा? दोघी उत्तर राईट आहे. 1298.7 व्होल्ट. 1298.7 व्होल्ट ही झाली फर्स्ट मेथड. आता मी याच बाजूला तुम्हाला सेकंड मेथड दाखवतो बेटा. याच्याच बाजूला मी E2 काढण्याची सेकंड मेथड दाखवतो. आता ही थोडीशी तुम्हाला पहिल्या गणितासाठी नवीन मेथड वाटेल. काय मेथड बेटा? माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे E2/E1 = N2/N1. हे दोघांना इक्वल लिहू शकतो ना बेटा? E2 ची किंमत माहिती आहे मला, काढायची आहे. सॉरी, E1 ची किंमत माहिती आहे, ठीक आहे. N2 ची किंमत पण माहिती आहे, N1 ची पण किंमत माहिती आहे, राईट. मग सेकंड मेथड काय म्हणते बेटा? ॲज E2/E1 = किती असते बेटा? N2/N1 आहे. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. E2/E1 = N2/N1. कॉन्सन्ट्रेशन नीट ठेवा. E2 ची किंमत मला काढायची आहे. हा डिवाइड आहे, तिकडे गेल्यावरती मल्टिप्लाय. E2 = किती? N2/N1 त्याला गुणिले E1, राईट. N2/N1 त्याला गुणिले E1 म्हणजेच याला मी N2 गुणिले E1 आपण खाली N1 असं लिहू शकतो. पुढे ही स्टेप नाही लिहिणार बेटा, डायरेक्ट किमती टाकायचं आहे. फक्त पहिला गणित होतं म्हणून एक्झॅक्टली दाखवलं. N2 × E1 एका वरतीचं म्हणून वरती लिहिलं, त्याला डिवाइडेड आहे. खाली किती आलं? N1. पुढे N2 ची किंमत किती बेटा? 1000 त्याला गुणिले E1 काढलेलं आहे आपण. E1 ची किंमत E1 त्यांनी दिलेलं आहे बेटा, किती आहे? 520. किती बेटा? 520 त्याला डिवाइडेड बाय N1 ची किंमत किती बेटा? 400 त्याला डिवाइडेड बाय किती आलं बेटा? 400. कॅल्क्युलेशन्स करा, E2 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा, E2 ची किंमत भेटेल. किती बेटा? ती वरच्या ब्रॅकेटमध्ये 1000 त्याला गुणिले 520 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय खाली 400. किती आलं बेटा? 1300 व्होल्ट. किती आले? 1300 व्होल्ट. मुलं म्हणतात सर हे आणि हे उत्तर चेंज झालं, मान्य केलं, पण ॲक्युरेट तुमचं हे आन्सर बेटा हे नाही केलं. ॲक्युरेसी बद्दल गेले तर याच्यात आहे, याच्यात नाही आहे. तुम्ही इथे पॉईंटच्या पुढे काय आकडे टाकलेत का बेटा? नाही. जर तुम्ही इथे तुम्हाला ॲक्युरेटच उत्तर हवं असेल तर काय करायचं बेटा? फाईनची किंमत पुन्हा एकदा काढतो, ठीक आहे. तुम्हाला ॲक्युरेसी एकदम हवी असेल तर कसं करायचं ते दाखवून देतो. फाईनची किंमत ॲक्युरेट किती बेटा माझी? पुन्हा जर मी बघायला गेलो वरच्या ब्रॅकेटमध्ये 520 त्याला डिवाइडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये 520 त्याला डिवाइडेड बाय किती बेटा? 4.44 इंटू 50 इंटू 400 ब्रॅकेट कंप्लीट. 5.855 टाका. आपण फक्त 5.85 लिहिलं होतं बेटा त्याला. 5.855 आणि पुढे पुन्हा 8 म्हणजे पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स टाका. हे महत्त्वाचं. पॉईंटच्या पुढे किती डिजिट्स होते बेटा? 4 डिजिट्स. मग त्याच्यामुळे माझं BM पण चेंज होईल, राईट. पहिलं गणित आहे म्हणून चुकतात कुठे ते पण तुम्हाला मी दाखवून देते बेटा. मुद्दामून आधी चुकीचं थोडंसं गणित सोडवलं आणि आता बरोबर पुन्हा गणित सोडवते का? मुलं चुकतात कुठे हे मला तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. मग आता इथे किती बेटा? 5.8558 इंटू 10 raised to power किती बेटा? -3 म्हणजे पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स घेतले तर फरक कसा पडतो आता बघा. किती बेटा? वरच्या साईडला 5.8558 इंटू 10 raised to power -3 ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवाइडेड बाय 60 इंटू 10 raised to power -4 किती आलं बेटा? 0.9596 0.9759, ठीक आहे. आणि पुढे 6 पण आहे, 6 लिहिलं तरी चालेल, नाही लिहिलं तरी चालेल, ठीक आहे. आता हीच किंमत तुम्ही खाली टाका. कुठली? आता इथे मला फाईन काय लागतं? फाईनची किंमत किती बच्चे लोक? फाईनची किंमत किती आहे? ही इकडे आलेली 4.44 इंटू फाईनची किंमत 5.8558 इंटू 10 raised to power -3 इंटू फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द N2 ची किंमत किती बेटा? 1000. आता टाका, तुम्हाला 1300च्या खूप जवळ उत्तर भेटेल. 4.44 इंटू 5.858 इंटू 10 raised to power -3 इंटू 50 इंटू 1000 किती आलं बेटा? 1299.98 काय आलं बेटा? व्होल्ट.
E2 ची किंमत पहा बरं, जवळजवळ 1300च्या जवळ आहे का नाही आता? किती फरक पडतो? पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स वाढवले, माझी एकदम ॲक्युरसी वाढून गेली. आता मुलं म्हणतात सर मी आधीच्या इथे सोडवलं असतं तर नाही चालत. आधीच्या मेथडने चालत नाही, पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स घ्याच, पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स घ्याच. जर तुम्हाला या मेथडने सोडवायचं असेल ना तर पॉईंटच्या पुढे 4 डिजिट्स घ्याच, म्हणजे तुमचं ॲक्युरेट उत्तर येईल, अन्यथा उत्तर येणार नाही. मुद्दामून आधी चुकीचं तुम्हाला दाखवलं आणि आता बरोबर काय असतं ते दाखवलं. पॉईंटच्या पुढे मुलांची 2च डिजिट लिहायची सवय असते, त्याच्यामुळे चुकतं काय ते मी तुम्हाला दाखवून दिलं ह्या गणितामध्ये, ते मी तुम्हाला ह्या गणितामध्ये दाखवून दिलं. ॲक्च्युली होतं काय काय कळालं बेटा? ठीक आहे, पहिलं सम व्यवस्थित कळाले. चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे, दोघी मेथड्स आणि अख्खं सम व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे. पटापट व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळंच्या सगळं सम लिहून घ्यायचं आहे. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल, अपेक्षा ठेवतो झालं असेल. पुढचं सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल. पुढचं सम इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून येईल, कॉपी करून घ्यायचं आहे. पुढचं सम अपेक्षा ठेवतो झालं असेल. काय म्हणतोय बेटा? 200 केव्हीए, सॉरी 20 केव्हीए, 200 नाही आहे, 20 केव्हीए. सेकंड सम केव्हीए ची किंमत देऊन दिली आपल्याला. पहा किती बेटा? 20 केव्हीए. याचं कन्वर्शन 20 × 10⁻³ किंवा 20 केव्हीएच होते. चला याला असं जास्तच ठेवा, आपण ऑलरेडी फॉर्म्युल्यामध्ये 10⁻³ लिहिलेलं आहे. 20 केव्हीए, ठीक आहे. 3000/300. पुढे काय बेटा? व्होल्ट म्हणतोय. आता याचं मिनिंग काय झालं ते समजून घ्या. 3000/300 व्होल्ट, 3000/300 व्होल्ट याचं मिनिंग काय बेटा? पहिली किंमत प्रायमरीची आहे, दुसरी किंमत सेकंडरीची आहे. काय बोललं कळालं? पहिली किंमत प्रायमरीची आहे, दुसरी किंमत सेकंडरीची आहे. त्याच्यामुळे व्होल्टेज आहे म्हणून E1 ची किंमत किती आली बेटा? 3000 व्होल्ट. आणि E2 ची किंमत किती आली? 300 व्होल्ट. E2 ची किंमत किती आली बेटा? 300 व्होल्ट. E2 ची किंमत किती आली? 300 व्होल्ट. पुढे काय म्हणतोय? कॉमा 50 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिली आहे. 50 हर्ट्ज म्हणजे काय दिली बेटा? फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. पुढे काय म्हणतोय? ट्रान्सफॉर्मर हॅज 800 टन्स ऑन प्रायमरी. प्रायमरी म्हणतोय ना, म्हणजे N1 ची किंमत किती बेटा? 800 टन्स. 800 टन्स ऑन प्रायमरी म्हणून N1 घेतलं. पुढे काय म्हणतोय? डिटरमाइन. डिटरमाइन काय? नंबर ऑफ टर्न्स ऑन सेकंडरी. नंबर ऑफ टर्न्स ऑन सेकंडरी. सेकंडरी म्हणजे काय? N2 ची किंमत सांग. आणि पुढे काय म्हणते बेटा? मॅक्सिमम फ्लक्स इन द कोर. मॅक्सिमम फ्लक्स इन द कोर. मॅक्सिमम फ्लक्स म्हणजे फाईन. मॅक्सिमम फ्लक्स म्हणजे काय बेटा? फाईन. मॅक्सिमम फ्लक्स म्हणजे काय? फाईन. ठीक आहे. ओके. आता मला इथे N1 दिलेला आहे आणि N2 काढायचा आहे. तर माझ्याकडे एक फॉर्म्युला आहे बेटा, ॲज इथे पहा E2/E1 इज इक्वल टू किती असतो? N2/N1 असतो बेटा. इथे पहा फॉर्म्युला E2/E1 इज इक्वल टू किती असतो? N2/N1 आहे. मग मला N2 ची किंमत काढायची, राईट. हा डिवाइड इकडे आला होती, मल्टिप्लाय किती होऊन जाईल बेटा? E2/E1 into the N1 which is equal to N2. म्हणजेच N2 इज इक्वल टू, व्यवस्थित लिहायचं झालं तर E2 into the N1 हेच लिहितं बेटा. E2 into the N1 अपॉन खाली किती आलं? E1. मग पुढे E2 ची किंमत N2 इज इक्वल टू E2 ची किंमत माझ्याकडे आहे किती बेटा? 300. त्याला गुणिले N1 ची किंमत 800. ठीक आहे. एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवाइडेड बाय खाली E1 ची किंमत किती बेटा? 3000. E1 ची किंमत किती आहे? 3000. N2 ची किंमत भेटेल. कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. कॅल्क्युलेशन्स करा बेटा. 300 गुणिले 800 ब्रॅकेट कंप्लीट, त्याला डिवाइडेड बाय 3000 ब्रॅकेट कंप्लीट. किती आलं बेटा? 80. N2 ची किंमत किती आली बेटा? 80 टन्स. N2 ची किंमत किती आली? 80 टन्स. आता मला फाईन काढायचं आहे. काय काढायचं? फाईन. फाईन दोघं फॉर्म्युल्यामध्ये, E1 मध्ये पण E2 मध्ये पण. मला फाईन दोघं N1 पण N2 आहे, N1 पण आहे, N2 पण आहे. कुठलाही आता E1 मध्ये टाक किंवा E2 मध्ये टाक, तुला फाईन भेटणारच आहे.
ठीक आहे. मी पुन्हा दोघी मेथडने सोडून दाखवतो. स्टार्टिंगच्या गणित आहेत, थोडे मुद्दामून तुम्हाला दोघी मेथडने सोडून दाखवेल, म्हणजे दोघीकडनं उत्तर एकच येतात ते दाखवायचं, मला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. पुन्हा मग आता फर्स्ट मेथड घेताना पहिले मी E1 इज इक्वल टू फॉर्म्युला किती बेटा 4.44 phi m f इंटू द N1. ठीक आहे. मला phi m ची किंमत काढायची आहे. E1 त्याला डिवायडेड बाय 4.44 E1 त्याला डिवायडेड बाय 4.44 f त्याला गुणिले N1 विच इज इक्वल टू phi m. ठीक आहे. E1 ची किंमत 3000 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय 4.44 इंटू द फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द N1 ची किंमत 800. ठीक आहे. विच इज इक्वल टू काय आलं phi m. कॅल्क्युलेशन्स करा. phi m ची किंमत भेटेल वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये. किती बेटा वरचं 3000 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवायडेड बाय खालच्या ब्रॅकेटमध्ये किती आहे 4.44 इंटू 50 इंटू 800 ब्रॅकेट कम्प्लीट. 0.01689 असं काय आन्सर आहे 0.01689. काय बेटा वेबर, युनिट काय वेबर. ही कुठली किंमत आली बेटा phi m. आता मी तुम्हाला इथेच याची सेकंड मेथड पण दाखवून देतो. सेकंड मेथडमध्ये मी E1 च्या जागी E2 चा फॉर्म्युला यूज करेल. मुलं म्हणतात सर E1 चाच काय यूज केला, E2 चा यूज केला असता तर त्याने पण उत्तर तेच येईल बेटा, चेंज होणार नाहीये. बघू आपण. E2 इज इक्वल टू किती आहे 4.44 phi m f त्याला गुणिले N2. बरं, मग E2 त्याला डिवायडेड बाय खाली किती आहे 4.44 f इंटू द N2 विच इज इक्वल टू phi m. ओके. चलो आता पुढे E2 ची किंमत किती बेटा 300. ओके. त्याला डिवायडेड बाय खाली 4.44 फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द N2 आपण काढलाय किती बेटा 80. ठीक आहे. चलो पुन्हा वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 300 एका ब्रॅकेटमध्ये आलं, त्याला डिवायडेड बाय 4.44 इंटू द 50 इंटू द 80 ब्रॅकेट कम्प्लीट. पुन्हा 0.1689 दोघीकडनं उत्तर तेच आलं बेटा. मला फक्त हे दाखवून द्यायचं आहे की फॉर्म्युले व्यवस्थित टाकलेले असतील तर तुमचं उत्तर 100% राईट येणार म्हणजे येणार. मग तुम्ही कुठलीही मेथड वापरा. दॅट डझंट मॅटर. कुठलीही मेथड म्हणजे काय, कुठलाही फॉर्म्युला व्यवस्थित वापरा, 100% उत्तर राईट येणार म्हणजे येणार. ओके बेटा. चलो कळालंय. व्हिडिओ पॉज करायचा आहे, सेकंड सम सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. सेकंड सम सगळ्यांनी लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. पटापट घ्या सगळेजण. अपेक्षा ठेवतो सेकंड सम पण झालं असेल. ओके. आता थर्ड सम पुन्हा तुम्हाला इमेजच्या फॉर्ममध्ये दिसून कॉपी करून घ्यायचं आहे. थर्ड सम पुन्हा सगळ्यांनी कॉपी केले बेटा. ओके. आता मी थर्ड सम स्टार्ट करतोय. 200 केव्हीए ची किंमत किती म्हणतोय बेटा 200. थर्ड सम केव्हीए ची किंमत किती म्हणतोय तो 200 केव्हीए. पुढे 3300/240 जसं लिहिले तसं लिहितो 3300/240 वोल्ट म्हणतोय. याचं मिनिंग काय झालं बेटा, E1 ची किंमत किती आली 3300 वोल्ट आणि E2 ची किंमत किती आली बेटा 240 वोल्ट. E2 ची किंमत किती आली 240 वोल्ट. सिंगल फेज ट्रान्सफॉर्मर हॅज 80 टर्न्स ऑन सेकंडरी म्हणतोय ना, म्हणून N2 ची किंमत किती आली 80 टर्न्स. N2 ची किंमत किती आली बेटा 80 टर्न्स. कॅल्क्युलेट काय म्हणतोय प्रायमरी आणि सेकंडरी करंट ऑन फुल लोड. प्रायमरी करंट पण काढायचा आहे आणि सेकंडरी करंट पण काढायचा आहे. प्रायमरी करंट अँड सेकंडरी करंट ऑन फुल लोड. ठीक आहे. मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द फ्लक्स म्हणजे phi m राईट. मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच मॅक्सिमम फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स किंवा मॅक्सिमम फ्लक्स म्हणजेच phi m असतो बेटा, लक्षात ठेवा. फ्लक्स म्हटलं की तो phi m आला. नेक्स्ट थर्ड काय
नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग्स, नंबर ऑफ प्रायमरी वाइंडिंग्स, N1 ची किंमत, एवढ्या गोष्टी काढायच्या आहेत. राईट. बरं, आता ना बेटा इथे आतापर्यंत जो फॉर्म्युला यूज केला तो यूज करायचा मला. I1 I2 ची किमती काढायच्या आहेत. त्यासाठी फॉर्म्युला KVA इंटू 10⁻³ आता हा जो E1 आहे त्यालाच मी V1 पण म्हणता येईल आणि हा जो E2 आहे त्यालाच मी V2 पण म्हणता येईल बेटा. राईट. मग I1 इज इक्वल टू KVA इंटू 10⁻³ हा एक फॉर्म्युला, त्याने मला I1 भेटेल. I2 साठी फॉर्म्युला KVA इंटू 10⁻³V2. इथे KVA दिला आहे म्हणून त्याचा यूज करतोय बेटा. राईट. KVA दिला आहे, मला KVA दिला नसता तर अवघड गेलं असतं. ठीक आहे. इथे KVA दिलेला आहे त्याच्यामुळे I1 I2 मला लगेच भेटते. ठीक आहे. आता फर्स्ट काय I1 ची किंमत काढायची. I1 इज इक्वल टू KVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V1. ओके. KVA ची किंमत किती बेटा 200 इंटू 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय V1. V1 ची किंमत किती बेटा बघा बरं. V1 ची किंमत किती आहे 3300. V1 ची किंमत किती आहे 3300. I1 ची किंमत चल कॅल्क्युलेशन्स करा. 200 ब्रॅकेटच्या आतमध्ये 200 गुणिले 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 3300 किती आलं 60.6060 काय बेटा एम्पियर. ही कोणाची किंमत आली I1 ची. ही कोणाची किंमत आली I1. आता काय करायचंय मला I2 साठी फॉर्म्युला पुन्हा किती बेटा KVA इंटू 10⁻³ अपॉन खाली V2 पुन्हा KVA ची किंमत KVA 200 गुणिले 10⁻³ एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय V2 ची किंमत किती बेटा 240. चलो पुन्हा वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये कॅल्क्युलेशन स्टार्ट करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 200 त्याला गुणिले 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट त्याला डिवायडेड बाय 240 ब्रॅकेट कंप्लीट 833.33 काय बेटा एम्पियर. ही कुठली किंमत आली I2 ची. ही कुठली किंमत आली बेटा I2 ची. I2 भेटला. आता मला फाईन काढायचा आहे सेकंड. आता फाईन काढायचं असेल तर मी आहे माझ्याकडे दोन फॉर्म्युले आहेत बेटा फाईनसाठी E1 आणि E2 चा. राईट. E1 इज इक्वल टू 4.445 इंटू द N1. पण माझ्याकडे N1 आहे का N1 नाहीये बेटा. मग मी साहजिक हा फॉर्म्युला यूज करायला लगेच E2 वाला. E2 इज इक्वल टू 4.445 इंटू द N2. E2 पण आहे 4.44 कॉन्स्टंट आहे. फाईन काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे N2 पण माझ्याकडे आहे. म्हणजे आता या दोघांपैकी मी कंपल्सरी हाच फॉर्म्युला यूज करेन. कंपल्सरी झालं बेटा. का कारण की माझ्याकडे N1 नव्हता. हा तुला हाच फॉर्म्युला वापरायचा असेल तर आधी N1 काढ. हाच फॉर्म्युला जर तुला वापरायचा असेल तर आधी N1 काढ. N1 कुठल्या फॉर्म्युलाने E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 आहे. ते पुढे बघायचंच आहे आपल्याला. ठीक आहे. बेटर वे आता मी कुठला फॉर्म्युला यूज करतो बेटा हाच फॉर्म्युला का वापरायला कळालं. माझ्याकडे बेटा हा पण आहे पण याच्यामध्ये मला N1 नाहीये म्हणून मला हा फॉर्म्युला यूज नाही करता येणार. आणि माझ्याकडे N2 आहे म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करतोय. हाच फॉर्म्युला का वापरला बेटा माझ्याकडे N2 दिलेला आहे. म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करतोय. माझ्याकडे N2 दिलेला आहे म्हणून मी हा फॉर्म्युला यूज करत आहे. ओके. मग ॲज पुन्हा मग E2 इज इक्वल टू किती आहे 4.44 phi m f इंटू द N2. मला काढायची किंमत phi m ची. E2 त्याला डिवायडेड बाय पुन्हा 4.44 f इंटू द N2 विच इज इक्वल टू phi m. मग पुन्हा E2 ची किंमत किती बेटा 240 एका ब्रॅकेटमध्ये घ्या त्याला डिवायडेड बाय 4.44 फ्रिक्वेन्सीची किंमत 50 इंटू द N2 ची किंमत किती बेटा 80 विच इज इक्वल टू phi m. चलो कॅल्क्युलेशन्स करा. वरचं एका ब्रॅकेटमध्ये आणि खालचं एका ब्रॅकेटमध्ये. वरचं एका ब्रॅकेटमध्ये खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा 240 एका ब्रॅकेटमध्ये त्याला डिवायडेड बाय 4.44 इंटू द 50 इंटू द 80 ब्रॅकेट कंप्लीट. किती झालं बेटा phi m ची किंमत 0.01351 काय बेटा इथे वेबर. ही कोणाची किंमत आली phi m ची. ही कोणाची किंमत आली बेटा phi m पण भेटला. आता मला थर्ड फंडा काढायचा आहे तो म्हणजे काय बेटा N1. तो म्हणजे काय मला N1 ची जर मला किंमत काढायची असेल तर पुन्हा हाच फॉर्म्युला बेटा E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. आता पहा थोडा वेगळा फंडा आहे. E2 अपॉन E1 इज इक्वल टू N2 अपॉन N1 इज इक्वल टू N2 अपॉन N1. मला काढायची ही किंमत आहे बेटा. आतापर्यंत पहिल्या गणितामध्ये आपण E2 काढला, दुसऱ्या सम मध्ये आपण N2 काढला, पण कधी आपण खालची किंमत नाही काढली.
कधी आपण खालची किंमत काढली का बेटा? नाही. आता ना मॅथमॅटिक्समध्ये एक फॉर्म्युला आहे किंवा एक लॉजिक आहे. जर a अपॉन b इज इक्वल टू c अपॉन d असेल ना, त्याला मी काय लिहू शकतो? b अपॉन a इज इक्वल टू d अपॉन c. हा मॅथमॅटिक्सचा लॉजिक आहे. हे मॅथमॅटिक्समध्ये शिकलं बेटा. म्हणजे हे उलटं झालं, इज इक्वल टूच्या अलीकडे, इज इक्वल टूच्या पलीकडे पण उलटं होतं, तसंच खाली लिहिता येईल बेटा. म्हणजे इज इक्वल LHS उलटं केलं तर RHS पण माझं उलटं होतं. तेच इथे दॅट इज मला इथे काय लिहिता येईल? E1 अपॉन E2 याला मी उलटं केलं पहा. E1 अपॉन E2 इज इक्वल टू N1 अपॉन N2. असं का केलं रे बच्चा लोक? असं का केलं तर मला N1 काढायचा होता आणि तो खाली होता, तो मला खाली नकोय. तो कुठे हवा बेटा? न्यूमरेटरला. जी किंमत काढायची असते ना ती नेहमी तुमची न्यूमरेटरला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. जी किंमत काढायची आहे ती कुठे पाहिजे बेटा? न्यूमरेटरच्या साईडला पाहिजे, म्हणजे वरती पाहिजे. ती नव्हती म्हणून मी हे सगळी कामं केली. म्हणजे हे एक काम केलं काय? E1 अपॉन E2 इज इक्वल टू काय झालं? N1 अपॉन N2. मग आता मला N1 ची किंमत काढायची. हा डिवाइड इकडे गेल्यावरती मल्टिप्लाय किती होऊन बेटा? E1 अपॉन E2 इज इक्वल टू इंटू N2 विच इज इक्वल टू काय आलं बेटा? N1. आता डायरेक्टली E1 ची किंमत किती आहे? 3300. त्याला गुणिले N2 माझ्याकडे आहे 80 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय E2 ची किंमत किती बेटा? 240 विच इज इक्वल टू काय आलं? N1. चलो कॅल्क्युलेशन्स करा. N1 ची किंमत भेटेल. वरचं एका ब्रॅकेटमध्ये, खालचं एका ब्रॅकेटमध्ये किती बेटा? 3300 गुणिले 80 एका ब्रॅकेटमध्ये, त्याला डिवाइडेड बाय 240 किती आलं बेटा? 1100. N1 ची किंमत किती आली? 1100 टन्स. 1100 टन्स. ही कुठली किंमत आली तुमची? N1 ची. ही कुठली किंमत आली बच्चा लोक? N1. कळालं बेटा? आज 3 गणित झाले. 3 गणित बऱ्यापैकी वेगवेगळ्या टाईपचे होते. सगळे गणित आता अशा स्टाईलवरती डिपेंडेंट आहेत. पुढचे पण अशा स्टाईलवरती डिपेंडेंट आहेत बेटा. कळाले? व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये थर्ड सम लिहून घ्यायचा आहे. थर्ड सम लिहून घ्यायचं बेटा. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. अजून सम्स चालतील बेटा, ते आपण उद्या बघू. दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.